इथे मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी, त्याच्यामधला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही मॅचमध्ये चांगला खेळ केला आहे या फलंदाजाने. आता मोहनीश पाटील आलेला आहे. पहिलाच बॉल डिलिव्हर केला, आउटसाईड होता ऑफ स्टंप. त्यावरती हा अवांतरचा इशारा पंचांचा. सिंगल धाव धावफलकावरती लागली गेली. अवांतरची सुरुवात झाली मोहनीशच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज तयार. आता मात्र फटका मोठा आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे आणि तिथून मात्र ही सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा कॉल राजाचा होता, तोच फलंदाज ज्याने धाबांचा हाकार आज माजवला आहे. स्ट्रायकिंगला तो गेला आहे मात्र साहिलच्या माध्यमातून. आता मात्र सिंगल पूर्ण झाली आहे. पुढील बॉल मोहनीच्या माध्यमातून फेकला जातोय. आगळा वेगळा बॉल फेकला, खरं तर अगदी भरपूर वेगवान, मात्र अगदी बाहेर फेकला बॉल ऑफ स्टंपच्या. आणि त्यानंतर अवांतरचा इशारा आला. या षटकामधला हा दुसरा अवांतरचा बॉल फेकला गेला आणि 3 धावा धावफलकावरती लागल्या. संतोषजी, खरं तर मगाशी कुणाल वास्करनं जो षटक फेकला ना, उत्कृष्ट षटक, सामना विनिंग करून दिला, त्यासाठी बंटी रवी म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नक्कीच चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलं खरं तर कोंडेवाल टीमकडून आणि त्यांच्यासाठी ही पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. राजाला अडवून ठेवलं इथे, ज्या राजाने धावांचा रतीब रचला, धावांचा पाऊस पडला आहे. स्पर्धेमधलं एक मात्र अर्धषटक, 15 बॉलमध्ये 56 त्याने धावा कुठलेल्या आहेत. दुसरं अर्धषटक 25 बॉलमध्ये कुणाल तारेकरने 50 धावा केल्या होत्या. आता मात्र राजाच्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. जिथे मात्र धावा येत नव्हत्या त्याने लगेच पवित्रा बदलला आणि सिंगल काढत स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या एकने पुढं सरकली आहे. आतापर्यंत धावसंख्या झाल्या 3 वरती 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक एक सिंगल आली आहे. पुढचा बॉल मोहनीश पाटीलचा, त्यावरती फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. झेल काले क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक आला आहे. समाधान वास्करनं झेल पकडला आहे आणि खेळ समाप्त झाला साहिलचा. साहिलच्या बॅटमधून हा धावा आल्या नाही कारण 2 मॅचमध्ये तो अपयशी ठरला आणि त्यानंतर मात्र अवधीत आपण पाहिलं तर राजाने मात्र एक बाजू लावून धरले. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर भंगारपारा टीमने भरपूर प्रभावित केलं होतं कारण त्यांना 3 षटकांमध्ये मला वाटतं 31 धावा करता आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 2 षटकांमध्ये त्याने 35 धावा करत पहिली मॅच जिंकली होती. आता ही 30 परिस्थिती होती की काय, हा प्रश्नचिन्ह आहे कारण 4मध्ये फक्त 4 आलेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. हर्षद दमडे आलेला आहे नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला. पुढील बॉल मोहनीशच्या माध्यमातून फेकला जातो, त्यावरती मात्र हा कनेक्शन झाला नाही. पंचांकडे दाद मागतं वाईटची, मात्र प्रभाव नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. 3मध्ये 4 होते, त्यानंतर विकेट पडली, एक डॉट आला आहे. 5मध्ये आता 4 पाहतो आपण मैदानामध्ये. संघर्ष आता वाढले आहे टीम भंगारपाडा संघासाठी. पुढचा बॉल अधिक या ठिकाणी वेगाने अधिक बाहेर फेकला आहे आणि यावरती मात्र वाईटचा इशारा. षटकातला हा 3रा वाईट. जे आत्तापर्यंत आपण विचार केला तर 8 चेंडू फेकावे लागतील या गोलंदाजाला कारण 3 अवांतरचे फेकलेले आहेत आणि लिगल 6 म्हणजे 9 चेंडू फेकावे लागतील. पुढील बॉल त्यावरती मारण्याचा प्रयत्न केला गेला. अजून एक वाईटचा इशारा आलेला आहे. लांबलेलं षटक पाहायला मिळतं पहिल्याच षटकामध्ये. ही परिस्थिती, एका बाजूने फलंदाजांना धावा करता येत नाही, दुसऱ्या बाजूने धावा बोनसच्या स्वरूपात दिल्या जात आहेत. 4था वाईट फेकला आणि 6 धावा धावफलकावरती लागलेत. 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. पुढच्या बॉलवरती इथे कनेक्शन झालं नाही, डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक जबरदस्त फेकलं, त्यामध्ये 4 वाईटचे फेकलेले आहेत. अबांतरच्या 4 धावा मिळून धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा.
पहिल्यांदा बॅटिंग करत असताना यंगस्टार बंगारपाडा संघ. आणि नक्कीच संतोष, खरं तर स्मिथ अँड प्रियांसी संघाचे पॅकर्स अर्थातच रवी म्हात्रे, बंटी भाई यांच्याकडनं कुणाल वास्करसाठी 500 रुपयाचं प्राईज आलं आहे. हा स्मिथ प्रियांशी या नावानं बंटीनं पॅक केलेला हा संघ आहे. कान्होबा स्पोर्ट कुंडेवाल टीमचे ते खरं तर मॅनेजर आहेत आणि आज खरं तर त्यांचंही आपण स्वागत करतोय. कुणाल वास्करला दिलेलं हे त्यांनी प्राईज आहे, त्यांचंही स्वागत. नक्कीच, कारण आज कुंडेवाल संघ खऱ्या अर्थाने हरता जिंकला. मी म्हणेन अगदी घशातून हात घालून जसा एखादा घास काढावा तसा त्यांनी पाली संघाला पराभूत केलं. कोणालाही वाटले नव्हते की 38 धावा आहेत सहजपणे जिंकू शकतील, कारण तेवढा ताकदवर संघ त्यांच्या समोर होता. मागचं स्ट्रॅटर्जी आपण पाहिले तर समाधान वास्करची वेगळी होती आणि त्याला साथ दिली मात्र संजय वास्करने. आणि 30 गोलंदाजीसाठी आलेले आहेत. जी गोलंदाजी राहिली आत्तापर्यंत 30 धार आणि 33 फलंदाज झालाय बाद. मोठी विकेट सफलता प्राप्त केली आहे. राजा जोशी मैदानातून बाहेर झालेत आणि फक्त 1 धावसंख्येवर मैदानातून निराश अवस्थेतून इथं मात्र हा दुसरा धक्का लागलाय बंगारपाडा संघाला. संतोष, खरं तर आज बाप बेटांनी कमालच केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील दोघांनी चांगली गोलंदाजी केली आणि आता इथे पिता पुत्रांचा जो खेळ राहिलाय ना कुंडेवाल टीमसाठी वाखाणण्याजोग आहे, जबरदस्त, स्तुतीदायक. आणि विकेट हॅट्रिक पटकावली ना संजय वास्करनं तर सचिन वास्कर कुंडेवाल यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आज खरं तर संतोष 2 कुंडेवाल संघ खेळले, परंतु आज एक कुंडेवाल संघ आता अगदी सेमीफायनलचे दरवाजाजवळ आले. म्हणजे जे दार दोघांसाठी आता कोणता संघ त्या दरवाज्यातून प्रवेश करेल, म्हणजे सुपर 3मध्ये कोण जाणार. नक्कीच, कारण ट्रॉफीवरती नाव कोरण्याची संधी आहे आता संघांना. आणि आता आपण एकूण परिस्थिती पाहिली मॅचमध्ये, राजाचे विकेट पडली म्हटलं तर कुंडेवाल संघ अग्रेसर झाला आहे. पुढचा फुलटॉस बॉल होता, ऑनसाईडला खेळला आहे, फिरवला आहे बॉल, त्यावरती क्षेत्ररक्षक येणार पोचणार तोपर्यंत सिंगल आलेले आहे. आणि संजय वास्कर यांचं विश्लेषण आपण 3 मॅचमध्ये पाहिलं ना तर सर्वाधिक कमी धाबा त्यांच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये 5 धाबा त्याने दिल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 7 दिल्या होत्या आणि या मॅचमध्ये आत्तापर्यंत 2 वरती 1 आलेली आहे. फलंदाज अजूनही बीट करत असताना तिसराही बॉल डॉट फेकला आहे. आणि मेन म्हणजे या षटकामध्ये राजा जोशीची घेतलेली टर्निंग पॉईंटची विकेट. कारण राजा जोशी आपण म्हटलं तर 2च मॅचमध्ये दव्वादार फलंदाजी केली त्याने आज आणि त्याची विकेट समाप्त करत असताना आतापर्यंत 3मध्ये 1 विकेट 1च धाव आली आहे. पुढील 3 बॉल कशा प्रकारचे असतील, धावसंख्येवरती फक्त 7 धावा. पुढचा बॉल बॅटची पडा मात्र या ठिकाणी अगदी जमिनीवरती बॅट ब्रश झाली, चेडू या ठिकाणी खेळताही येत नाही अशी परिस्थिती हर्षदची झालेली आहे. 4मध्ये त्याने खातं खुलं केलं नाही वैयक्तिक. 4वरती 1 धाव येत असताना फलंदाजाला त्रिफलला चित केला. षटकातली दुसरी विकेट 5व्या बॉलवरती आणि इथे मात्र धाव दिली फक्त आणि फक्त 1च धाव. संतोष हवी झालाय की काय. मागच्या मॅचमध्ये जो कॉन्फिडन्स त्यांचा वाढला ना, त्या कॉन्फिडन्स सोबत आता या यंगस्टार बंगारपाडा टीमच्या फलंदाजांना देखील त्यांनी जकडून ठेवलंय. नाक्की 9 आणलंय मी म्हणेन. आता या गोलंदाजांनी त्या फलंदाजांना फार कमी धावा पाहायला मिळत आहे स्कोर कार्डवर, फक्त 7, 3 विकेट 7 धावा. आता इथून यंगस्टार बंगारपाडा टीमला खरं तर संघर्ष करावा लागेल. नक्कीच, कारण याच कुंडेवाल संघाने पहिली मॅच शेवटच्या बॉलवरती जिंकली, दुसरी मॅच त्याने शेवटच्या क्षणापर्यंत जिंकली आणि या तिसऱ्या मॅचमध्ये पूर्ण वर्चस्व आपल्याला गोलंदाजीचं पाहायला मिळालं आहे. 5 चेंडूवरती फक्त 1 धाव दिली, 2 गडी बाद केलेत संजय वास्कर. बॉलिंग ट्रॅकवरती आल्याला ओढवलाय बॉल, तिसरी विकेट येईल का? आणि येस, आली विकेट 3ऱ्या क्रमांकाची. ओव्हर हॅट्रिक झाली आहे आणि इथून मात्र 1 गडी बाद केलाय आणि 1 धाव दिली आणि 3 गडी बाद केले एका षटकामध्ये. 2 ओव्हरमध्ये अवस्था झाली बंगारपाडा टीमची. 4 गडी बाद, फक्त 7 धावा. नक्कीच संतोष, खरं तर खूपच चांगली गोलंदाजी. या जर मॅचचा विचार केला ना तर हा सामना एवढा इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी, कारण रात्रभर जी मेहनत तुम्ही केलीत ना त्या मेहनतीतून एक फळ निर्माण होणार आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे सुपर 3मध्ये क्वालिफाय. आणि त्याच सामन्यामध्ये कुंडेवाल टीमच्या गोलंदाजाने टिचून मारा केलाय, तिखट मारा केलाय की त्या माऱ्यासमोर आता बंगारपाडा टीमचे बॅट्समन हतबल झालेत अक्षरशः. फक्त 7 धावा,
4 विकेट. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच नक्कीच. अजून आपण विचार केला ना तर दुसरी गोष्ट अशी आहे की राजा जोशी मात्र आपण विचार केला तर त्याच्या धावा आपण पाहिल्यानंतर 90च्या आसपास धावा झाल्या. तो जर बाहेर गेला ना तर अगदी नाराज होऊ शकेल स्वतःवरती. एवढी परिस्थिती खराब झाली आहे बंगारपारा टीमची. यंगस्टरचा खेळ थोडासा मंदावला आहे मैदानामध्ये. छोटा वासूर मैदानात. थांबा 2 मिनटं. त्याला देऊ सिरीजला, कोणच नाही त्याला मालक. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय छोटा वासरू. तोही मॅच पाहण्यासाठी आलाय. जाईल कुठे. कधी कधी इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये संतोष असं होतं, एखादा प्रेक्षक येतो धावत, मग त्याच्या मागे सर्व धावत आयोजक जात असतात. पोलीस सुरक्षा जे असतात ते देखील धावत जातात, उचलून नेतात त्याला बाहेर. असंच काहीतरी या मैदानावर देखील आता एक ऑक्स आलाय. चला मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल जितू गायकवाड. मॅच विनर राहिला मागच्या. पहिला बॉल थोडा टॅप केलाय, उंची जास्त दिली बॉलवरती. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, वेगाने आलाय. चेंडू फेकी केली, फक्त सिंगल आली आहे. फार संघर्ष, क्रिटिकल अवस्था झाली इथे मैदानामध्ये बंगारपारा टीमची. धावा झाल्यात फक्त 8, गडी बाद झाले 4 आणि मैदानामध्ये सुजल आणि दीपेश आहेत. दीपेश कोण विसरू शकेल दीपेशला. जिथे अवस्था खराब असताना 4मध्ये 4 षटकार ठोकले होते. त्याच्या बॅटमधून तीच दहशत इथे निर्माण होईल का. जितूच्या गोलंदाजीवर पहिलाच बॉल उडवलाय, जाईल का. आणि नाही, अंतर जास्त गाठता आलं नाही. दीपेशची सुद्धा विकेट पडले. जितूला मिळाली सफलता. 5वी विकेट पडली. फक्त 8 धावा बंगारपारा टीमची. खरं तर दीपेश दमडेकडनं एक अपेक्षा होती. मागच्या मॅचमध्ये 3 बॉल शेवटला आले आणि 3 षटकार ठोकले होते. टोटल 4 षटकार मारले होते याच फलंदाजाने, त्यालाही लवकरच बाद केलंय. अतिशय खराब अवस्था झाली. एक मात्र अशा अपेक्षा होती की दीपेशच्या बॅटमधून काही चेंडू मोठे फटके येतील आणि त्यानंतर धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसं काही घडलं नाही. अजूनही स्कोअर कार्डवरती 8च धावा आहेत आणि 5 विकेट्स इथे मैदानाच्या बाहेर चाललेल्या आहेत. नवीन फलंदाज आला आहे हर्षल आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि दुसऱ्या बाजूने सुजल आहे. 2वरती 2 त्याने केलेले आहेत. जितू गायकवाड पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार. पुढचा बॉल हर्षलसाठी. यावेळी इनसाइड आउटचा पटका, क्षेत्ररक्षक पोचलेत आणि चेंडू अडवलाय. चेंडू फेकी केली आहे आणि 2वरती समाधान व्यक्त केलेलं आहे. 2वरती धावा दुहेरी अंकामध्ये 5 बाद 10वरती गेलेल्या आहेत यंगस्टर बंगारपारा टीमच्या. भारताचं शरीरयष्टी आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला ना तर मात्र मैदानाच्या बाहेर विकेटची क्षमता हर्षलने इथे दाखवण्याची आवश्यकता आहे. पुढचा बॉल उडवलाय, जरूर पाहूया आपण. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती आणि झेल पकडला जातोय. गडी क्रमांक 6 बाद झालाय. फक्त 2 धावा त्याने केल्या. संघाची धावसंख्या 10वरती 6 गडी बाद आणि धावसंख्येला या ठिकाणी आवश्यकता असताना मात्र गडी बाद असताना पाहायला मिळतात. चेंडू समाप्त झाले षटकामध्ये 4, म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 6 बाद झालेले आहेत. उर्वरित 4 अजूनही बाद झाले तर नामुष्की येऊ शकेल. इथे मात्र ऑल आऊटची काहीशी विपरीत परिस्थिती झाली आहे. आपण एकूण परिस्थिती पाहिली ना मागच्या मॅचमध्ये तर 56 धावा टोकणारा एक मात्र खेळाडू ठरला आज आणि त्याच्या संघावरती ही नामुष्की ओढवली आहे. नवीन फलंदाज मात्र एका मागोमाग येतात. प्रथमेश दमडे पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून पाहूया उर्वरित चेंडूवरती काय होतंय. जितूचा हवाल ऑन साईडला फिरवला. क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लेग सीमारेषा गाठली आहे. संघर्षमय संजीवनी देणारा हा चौकार आलाय प्रथमेशच्या बॅटमधून. आला, थोडा शफल झाला, त्यानंतर केसला बॉल. त्याने पाहिलं क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि लॉंग लेग सीमारेषा बाहेर जात असताना या 4 धावा संघाची धावसंख्या झाली आहे. 6 गडी बाद 14 धावा धावफलकावरती लागले आता आणि शेवटचा बॉल शिल्लक. जरूर छोटा पॅकेट बडा धमाका. कट केला बॅकफुटला जाऊन, सीमारेषे लगत बॉल चालला बॅकफुट पॉईंटला. तिथून मात्र सिंगल पूर्ण झाली आहे. चेंडू फेकी तोरी स्क्वेअर आली होती, सिंगल आली. धावफलकावर 15 धावा लागल्या 3 षटकामध्ये 5च्या सरासरीने आणि गडी बाद झाले 6. उर्वरित 1 षटक जरूर बाकी आहे.
रात्रीच्या सत्रामध्ये खरं तर 30-35 धावा झाल्या तरी पॅटर्न टोटल होऊ शकेल, कारण मागची मॅच अशीच जिंकली होती कुंडेवाल टीमने. मात्र यावेळेला परिस्थिती थोडी वेगळी आहे. फारच कमी धावा लागले धावफलकावरती, फक्त 15 धावा. येणाऱ्या षटकामध्ये पाहूया किती धावसंख्या इथे मात्र घेतली जाते. प्रथमेश आणि सुजतच्या माध्यमातून जितूचं षटक राहिलं, 2 गडी बाद 8 धावा, 1 षटक, अशा प्रकारचे विश्लेषण राहिलं. आणि एकूण 3 षटकामध्ये 6 गडी बाद 15 धावा लागल्या धावफलकावरती. कुणाल वास्कर आलेला आहे, त्याच्यासाठी पारितोषिक आपण पाहिलेलं आहे. शेवटचं स्लॉगवरचं षटक सातत्याने चांगलं हाताळलं त्याच्या माध्यमातून. आता मात्र एका बाजूला कुणाल आहे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे. दोन्हीसुद्धा यंगस्टर आहेत. अगदी 20 वर्ष आतील दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर असतील. अंडर-20मध्ये एक खेळाडू एकमेकांसमोर केलं ते असतील. मात्र आज या रेग्युलर मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील दोन्ही बाजूने. पहिला बॉल केसला होता, मात्र कॉटन बॉल करण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र स्टंप उडवले. फलंदाज झालाय बाद, 7वा गडी बाद झाला. आता मात्र या 15 धावसंख्येवर एका मागोमाग धक्के लागतात. मात्र या ठिकाणी उर्वरित 5 बॉल जरी खेळले जातील तर मात्र 5-6 धावा जरूर या ठिकाणी होतील. मात्र ती परिस्थिती आता नाही राहिली, कारण नवनवीन फलंदाज येत आहेत, अनुभवाची कमी आहे. मोठे फटक्यांची आता अपेक्षा करावी की नाही हा प्रश्न या ठिकाणी बंगारपाडा टीमसमोर आहे. कारण तेवढं ताकदीचे फलंदाज आता राहिली नाही, कारण ती ताकदवर गोलंदाजी कुणालने दाखवली आहे. रोहितसारख्या फलंदाजाला त्याने 13 धावांपासून वंचित ठेवलं. त्याच्यावरती आता हल्ले पाहायला मिळतील का हाही प्रश्न आहे. कट केला आहे, त्यावरती तडम्यांच्या दिशेने थॉट तडम्यांना इथे चेंडू अडवला जातो. तो पण दुसरीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथून पूर्ण झाल्या. फलंदाज सुजेल होता, दोन्ही सुजेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा झाल्या 2 धावांनी. 17 ना करण आहे का, यांनी सुजेलिवलं का नाही, करण आलेले आहेत. त्याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहेत त्या मात्र 17 धावा, 17चा कचरा. चेंडू शिल्लक आले 4. कुणालचा पुढचा बॉल, टॅपिंग क्रिकेट, हॅमर शॉट, त्यावरती फलंदाज झाला बाद. 8वा गडी बाद इथे तंबूच्या आश्रयाला. फलंदाज अजून एक बाद होत असताना धावसंख्या मात्र 17. पिचचा आकडा पार करेल की नाही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आज ज्या संघाने सर्वाधिक धावा केल्या त्याच संघाने सर्वाधिक कमी धावा केल्या, हे या ठिकाणी नक्कीच परिस्थिती निर्माण झाली. कारण 2 सामन्यामध्ये आपण बंगारपाडा संघाचा धावफलक 65 पाहिला. पहिली मॅच त्याने 5 ओव्हरची केली, 65 केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये 4 ओव्हरची मॅच केले, त्यावेळी 65 केल्या. आता मात्र अगदीच आपण पाहिलं तर 8 गडी बाद 17 झालेले आहेत. उर्वरित चेंडू 3 शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे 3 चेंडू कुणाल वास्करच्या माध्यमातून फेकले जाणारे हे षटक. स्मिथ आणि प्रियांशी कान्होबा कुंडेवाल संघ, तर दुसऱ्या बाजूने यंगस्टार बंगारपाडा संघ. अगदी खराब परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते यावेळेस. बंगारपाडा टीमची नवीन आलेला फलंदाज 10व्या क्रमांकावरती प्रणित पाटील आलेला आहे. 9व्या क्रमांकावर मागे सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दीपेशने षटकार घेतले होते. दीपेशला 6व्या क्रमांकावरती पाठवलं होतं, म्हणावे तशी फलंदाजी झाली नाही. आता उर्वरित 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का. मॅचच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाही आहे, बरोबर मिडल होत नाही बॉल, आणि त्याचबरोबर दुसरीचा आता प्रयत्न झालेला आहे. आणि अजून एक फलंदाज बाद. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी शेवटचा फलंदाज आता मैदानावरती यावं लागेल. याहून खराब परिस्थिती काय असेल, कारण याच स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 2 वेळेला 65 धावा केल्या. आता मात्र 20सुद्धा धावा करता आली नाही 4 षटकांमध्ये. आणि ज्या संघाचा विचार केला ना तर 43 धावसंख्या करत असताना घाम फोडला होता ओळे संघाने, तोच संघ आज काय कामगिरी साधतो मैदानावरती गोलंदाजीच्या आधारे. गोलंदाजीचा दबदबा राहिला आज कुंडेवाल संघाचा. आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. काय होणार. कुणालचा पुढचा बॉल, फटका चांगला आहे, सिंगल तर काढली जाईल, दुसरीचा प्रयत्न नक्की होणार नाही, कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रणित आणि विशाल यांच्या माध्यमातूनही शेवटची जोडी मैदानामध्ये असताना 19 धावा लागल्यात धावफलकावरती. मात्र पाहूया येणाऱ्या चेंडूवरती काय होणार, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल. फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होणार, मात्र बॉल मिस झाला आहे. स्कोर कार्ड थांबून ठेवला आहे 19 धावसंख्येवरती.
बंगारपाडा टीमची धावसंख्या आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक 65 झाली आणि आजच्या रात्रीमधली सर्वाधिक कमी धावसंख्यासुद्धा यंगस्टार बंगारपाडा टीमच्या नावावरती लागली, ती मात्र 9 गडी बाद 19 धावा आणि करायच्या टीमला स्मिथ अँड प्रियांशी 11 कान्होबा कुंडेवाल टीमला मात्र 20 धावा येणाऱ्या 4 षटकांमध्ये. एक चांगली फायटिंग टोटल उभी करणं आवश्यक होतं, ती तरी ते उभे वाटत नाही आहे, थोडीशी कमी धावसंख्या वाटते कुठेतरी. मात्र पाहूया गोलंदाजी रात्रीच्या सत्रामध्ये कशी काय होते, एक चांगली लढत जरूर पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. तर चला आपण स्वागत कक्षाकडे वळतोय, जिथे मात्र स्वागत होईल आज या व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर कुंडेवाल गावातील आदर्श सरपंच. खरं तर मुंबई आणि या मुंबई शहरातून खरं त्यांना एक पुरस्कार मिळाला आदर्श सरपंच. आणि आत्ताच खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि त्या पंचायत समितीमध्ये सौभाग्यवती रंजना सदाशेठ वासकर या पंचायत समितीतून निवडून आल्या. अर्थातच सदाशेठ वासकर यांचा इथे सन्मान केला जात आहे. सदाशेठ वासकर आज आपण पाहतो या व्यासपीठावर आमच्या स्पर्धेला एन्जॉय ग्रुप ट्रॉफीमध्ये आज आपण आलात, त्याबद्दल एन्जॉय ग्रुपच्या वतीनं सदाशेठ वासकर तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत आदरातीत ते होतोय. मायेची प्रेमाची शाल अंगावर परिधान करून शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारे हे सन्मान चिन्ह सदाशेठ यांच्या घरी आवर्जून राहील आणि ते सन्मान करत असताना एन्जॉय ग्रुप. धन्यवाद. सौभाग्यवती रंजना सदाशेठ वासकर पंचायत समितीच्या सदस्य नवनिर्वाचित आणि त्यांचेच अर्थातच पती सदाशेठ वासकर सरपंच कुंडेवाल यांचं शुभ सन्मान झालेला आहे या व्यासपीठावर. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये मराठीचा आवाज समालोचनातून हे धावतं विवरण तुम्हाला ऐकायला मिळालं या मैदानावरचं, ते संतोष घरत पेठ यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो एन्जॉय ग्रुपला. प्रदीप माली, रवी पाटील आणि त्याचबरोबर प्रकाश नाना एन्जॉय ग्रुपच्या वतीनं संतोष घरत समालोचक यांना आपण सन्मानित करायचं आहे. एन्जॉय ग्रुपचे आमचे सर्वे अर्थातच प्रकाश पाटील नाना, त्याचबरोबर रवींद्र पाटील, प्रदीप माली, संदीप पाटील, प्रदीप पाटील, सर्व आमचे आयोजक आणि सर्वांच्या वतीनं संतोष घरात यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानलं जात आहे. स्वागत होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. महेंद्र पाटील आमच्या समवेत आज 3 रात्रीमध्ये समालोचन आणि खरं तर पूर्णपणे पाहुण्यांचा पाहुणचार करताना देखील त्यांना पाहायला मिळतील. आणि आज कालच्या रात्रीमध्ये जयेश भोसले, आजच्या रात्रीमध्ये संतोष घरत, उद्या मात्र रॉकस्टार प्रवीण गायकर आणि रोशन पाटील यांचाही आवाज ऐकायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व समालोचक बंधूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मॅचला करूया सुरुवात. महेंद्र 20 धावांची आवश्यकता आहे आणि सामन्याला होते सुरुवात. साहिल गोसावी, पहिलाच बॉल साहिल गोसावीचा वाईड बॉल. 20 धावांचं फक्त आव्हान आहे. दीपकजी गोसावी ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये भंगारपाडा टीममधून अनेक वर्ष खरं तर एक नाव कमवलं आहे, त्यांचेच पुत्र अर्थातच मुलगा साहिल गोसावी, दीपक गोसावी यांचा चिरंजीव गोलंदाजीच्या उंबरट्यावर. पुढील बॉल कव्हर ड्राईव्ह गेलाय, क्षेत्ररक्षकाला अगदी चुकवून गेलाय गॅप मधून. समाधान वासकर बादशाच्या बॅट मधून आलेला हा बादशाही चौकार. कुंडेवाल गावची रणमशीन AK-47 म्हणून ज्याला म्हटलं जातं, एक यशस्वी आयोजक देखील आहेत. न चुकता दरवर्षी समाधान वासकर यांचा आदर्श सरपंच चषकाचं आयोजन देखील तुम्हाला पाहायला मिळतं. मात्र त्याच समाधानला साहिल गोसावीनं चौकार मारल्यानंतर आता बॉल ही डॉट केलाय. आज खरं तर आपण पाहतोय 20 धावांचं एक छोटंसं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. महेंद्र, हा शेवटचा सामना. खरं तर या सामन्यामध्ये धावांची अपेक्षा होती बंगारपाडा टीमकडनं, परंतु ती अपेक्षा पाहिजे तेवढी पूर्ण झाली नाही आहे. नक्कीच विवाल कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, बिग अपील केली आहे. नक्कीच इशारा येतो आहे लेग पाय सोबत एक धाव मिळेल. विवाल सर, आपण कालच्या दिवसाचा इतिहास जर पाहिला तर कालोंद्रे संघाला, मंगलमूर्ती कालोंद्रे संघाला वाईल्ड कार्ड एंट्री आपण दिली होती आणि तो संघ
सुपथवीमध्ये दाखल झाला होता. इथे आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये कुंडेवाल संघाला वाईट कार्ड एंट्री मिळाली आहे. हा संघ पुढे जाईल का? जर आणि त्यामध्ये आपण बोलतोय एका बाजूला यंगस्टर बंगालपाडा, दुसऱ्या बाजूला कुंडेवाल संघ खेळत असताना मात्र अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. सामना जरी 24 चेंडूंचा असेल पण धावा वाचवायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 20. डेफिनेटली खूप चांगला या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला. हा डेप कबोर्ड अगदी इनफलच्या वरून खेळलाय. हा फटका मात्र इथे घसरलाय. मयूर वास्कर पडला अक्षरशः खेळपट्टीवर आणि त्याच कारणानं एकच धाव मिळते. जास्त इंजुरी झाली असेल, क्रॅम्प आलं की काय कदाचित पायामध्ये. जर पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा लवकर. इंजुरी आली असेल, क्रॅम्प येतो कधी कधी अशा वेळेस खेळत असताना खेळाडूंना आणि तो प्रकार मैदानाच्या आतमध्ये. मयूर दुसरी धाव घेत असताना थांबलाय, पडलाय, मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या टोटल धावफलकावर पाहायला मिळते ती 7. पहिला ओव्हर सुरू आहे, 7 धावा धावफलकावर. यस रेडी? पाण्याची गरज आहे? नाही, चला या. शेवटचा मॅच खूप चांगल्या वेळामध्ये महेंद्र ही स्पर्धा आज कव्हर करतो आपण. 12 वाजलेत बरोबर, म्हणजे 12:30चा जो माझा कॅल्क्युलेशन होता 12:30च्या आतमध्ये स्पर्धा कव्हर होईल आणि तेच मात्र पाहायला मिळते. 2 सामने अतिशय चांगले राहिले बंगालपाडा संघाचे. राजा जोशी अतिशय चांगली फलंदाजी. यस अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपाने एक धाव ॲड केली जाईल. 88 धावांचं 2 सामन्यांमध्ये त्याचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. मात्र दोन्ही बाजूचे संघ कशाप्रकारे खेळली असेल, काय रणनीती असेल याचा इतिहास, याचा अभ्यास करूनच कुंडेवाल आणि बंगालपाड्याची मॅच झाली आणि 19 धावांपर्यंत थांबवलं गेलं आहे. बॅकफूट लावून मारण्याचा प्रयत्न, पंच नक्कीच निर्धाव चेंडू. AK-47 कुंडेवाल गावचं नाव सर्वत्र गाजवणारा हा फलंदाज मैदानामध्ये खेळतो आहे. तर कुंडेवाल गावचं नाव गाजवणारा एक आदर्श सरपंच साहेब आमच्या इथं जोडले गेलेत. पुढील बॉल साहिल गोसावीनं फुलटॉस बॉल फेकला आणि तोही बादशाला. मग तो बादशाह थांबेल का या फटक्यावर? अर्थातच तो चेंडू सीमा पार पाहायला मिळतोय. हा खणखणीत षटकार पाहायला मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या देखील पुढे 14 या आकड्यावर. करायच्यात फक्त महेंद्र 20, त्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 14 झाल्यात. चांगला उल्लेख केला होता की काल मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, म्हणजेच ऐनवेळी प्रवेश मिळाला आणि त्या प्रवेशाचं त्यांनी सोनं करून दाखवलं. आजही तसंच झालंय. आतापर्यंत जर विचार केला तर हा कुंडेवाल कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल जो आज खरं तर पाहिलं ना तर स्मिथ अँड प्रियांसी कानोबा स्पोर्ट कुंडेवाल खेळतोय. त्याच्या जागी खरं तर स्कायरा 11 वहाळ संघ येणार होता, परंतु समाधान वास्कर यांना कॉल करण्यात आला आयोजकांकडनं. ऐनवेळी ते इथे उपस्थित झाले, त्यांनाही वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. परंतु इथे मयूर वास्करना हवेमध्ये लॉफ्ट जेल खाली. राजा जोशी चूक करणार नाही, टिपतोय राजा जेल आणि हा पहिला विकेट मयूर वास्करचा. टेनिस क्रिकेट आहे महेंद्र, सांगू शकत नाहीये काय होईल काय नाही. अगदी जर आणि तरचं स्थान क्रिकेटमध्ये दिला जात नाही. बंगालपाडा टीमला आता संघर्ष तर करावाच लागेल. संघर्षाची तयारी त्यांनी आता सुरू करावी लागेल, कारण चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं ना तर 17 बॉलमध्ये 6 धावा, म्हणजेच उलट समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला काय असतो 6 बॉल 17, 18, 20, परंतु इथे 17 बॉल 6, म्हणजेच हा सोपा समीकरण झालाय. आणि बॅट्समन येतोय प्रसाद भोईर, अर्थातच आमचा सर्वांचा लाडका छोटा बकासूर. छोटा बकासूर ऑन स्ट्राईक. 6 धावांची गरज. गोलंदाज हो, चांगला बॉल गोलंदाजाच्या भूमिकेत. विशाल दमडे मैदानात. पहिला बॉल मात्र डॉट फेकलाय. चेंडू जास्त धावा कमी. महेंद्र थोडा वन साइड मॅच पाहायला मिळतोय. विजय टोला मारण्याच्या प्रयत्नात. प्रयत्न समाल. छोटा बकासूर पडतोय जाम. अगदी वाऱ्याच्या वेगानं ठोकलाय षटकार आणि वाईल्ड कार्ड एंट्रीला या ठिकाणी पुन्हा एकदा हा साबित करतोय कुंडेवाल संघ. रवी म्हात्रे, बंटी, स्मिथ अँड प्रियांशी संघ गोज टू सुपर 3. हॅलो, चला मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जितू
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच